खूप दिवस झाले पुदिना आणि कोथिंबीर बाजारातून आणून ठेवली होती. म्हटलं चटणी वाटावी, काही योग लागतच नव्हता. शेवटी आज योग लागला. तर इथे स्वच्छ पुदिना आणि कोथिंबीर धुवून घेतलेत. तर 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ, 1 चमचा जिरे, 4-5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, 2 लिंबाचा रस, हे साहित्य घेतलं आहे मी. लिंबाचा रस आणि साखरेने एक चटपटीतपणा येतो आणि कलर छान राहतो हिरवागार चटणीचा, म्हणून वापरते. तर हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घ्या. ओबडधोबड ह्याच्यासाठी म्हणते, जेव्हा आपण मिक्सरला गोष्टी फिरवतो तर जार गरम होतो आणि गरम झालं की त्या गोष्टीचा कलर चेंज होतो. म्हणून मी इथे 3 आईस क्यूब टाकते आणि परत स्मूथ असं वाटून घेणार आहे. याच्याने आपली चटणी हिरवीगार आहे, तोच कलर राहणार आहे. पुदिना आणि कोथिंबीरीचा इथे तयार आहे माझी चटणी. तर बघू शकता हिरवीगार अशी चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही कशासाठीही वापरू शकता. चाट, स्नॅक्स, पाणीपुरी आणि बऱ्याच गोष्टीसाठी वापरू शकता. तरी ते काचेची भरणी घेतली आहे, त्याच्यामध्ये ते मी भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. ती आरामात 15 दिवस टिकते. तर तुम्ही जेव्हा हवी तेव्हाही वापरू शकता काढून. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. काही खूप मोठं लॉजिक नाही आहे याच्यामध्ये, खूप सिंपल सोपी आहे. छोट्या मोठ्या टिप्स होत्या, मला माहीत होत्या, त्यात मला सांगितलं. चलो बाय बाय.